हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 10 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट येणार आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि आजच्या एपिसोडमध्ये असा ट्विस्ट येणार आहे ना, ज्यामुळे सगळे प्रेक्षक हादरून जातील. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अवनीने एक खूप मोठा आणि चुकीचा निर्णय घेतला आहे. आपल्या बाबांनी, चंद्रकांतने चक्क माझ्या आयुष्यभराची मेहनत, माझे सगळे सर्टिफिकेट जाळून टाकले. याचं अवनीला खूप दुःख झालं आहे आणि अवनीने चक्क आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. ती एक दोरी आपल्या रूममध्ये घेऊन गेली आणि ही दोरी तिने फॅनला अडकवली आहे आणि या दोरीनेच ती गळफास घेणार आहे. मग अवनी खरंच आत्महत्या करणार की राजा आणि सगळे भाऊ तिला वाचू शकतील? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी ही तिच्या रूममध्ये येते. अवनी खूप दुःखी असते. तिच्या मागे मागे राजा, यशोदा, पाण्या, धन्या आणि धोंडियांनासुद्धा तेथे येतात. अवनी दुःखी होऊन आपल्या बेडवर बसते आणि धोंडियांना हा राजाला विचारतो, माझ्या सुनेला तू पायी पायी चालत आणलं का? म्हणून तू एवढी थकली आहे? तर राजा म्हणतो, अहो अण्णा काय बोलताय, मी काय त्यांना पायी पायी आणणार आहे का? तर धोंडियांना त्याला ठणकावून सांगतात, यानंतर माझ्या सुनबाईसाठी 4 व्हीलर करायची. ती घराबाहेर पडली रे पडली की ती 4 व्हीलरमध्येच बसली पाहिजे. अशी रिक्षा, टमटम, टॅक्सीने ती जायला नाही पाहिजे. राजा म्हणतो, हो अण्णा हो, तुमच्या सुनबाईसाठी सगळी एकदम राणीसारखी ट्रीटमेंट देऊया आपण. आणि या सगळ्यांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात अवनी ही ढसाढसा रडू लागते. अवनीला रडताना पाहून धोंडियांनाला खूप राग येतो. धोंडियांना विचारतो, सुनबाई का रडतीये, सुनबाई का रडतीये? आणि अवनी म्हणते, अण्णा टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक आहे. पण आपले वडील जे काही वागले त्याचं अवनीला खूप वाईट वाटत असतं. यशोदा पुढे येतो आणि विचारतो, अवनी काय झालंय, तुम्ही का रडताय? आणि अवनी काय उत्तर देत नाही आणि ढसाढसा रडू लागते. हे पाहून धोंडियांनाला खूप वाईट वाटतं आणि धोंडियांना राजाला चिमटा काढतो. राजा विचारतो, काय झालं अण्णा? तर धोंडियांना म्हणतात, अरे जर तुला बायको सांभाळता येत नाही तर लग्न कशाला करायचं? तुझी बायको तेथे रडतीये आणि तू येथे काय पाहत बसलाय? जाऊन तिचे डोळे पुस, लवकर जा, डोळे पुस तिचे. अवनी रडत असते आणि राजाची काही हिंमत होतच नाही. राजा यशोदाकडे पाहतो आणि इशाऱ्याने विचारतो, जाऊ का डोळे पुसायला? यशोदा म्हणतो, जा आता, काय करणार आहे? आणि राजा हा कसा बसा आपल्या रूममध्ये जातो, अवनीच्या रूममध्ये जातो. आता तो काय खरंच अवनीचे डोळे पुसू शकत नाही, त्यामुळे तो अवनीजवळ उभा राहतो आणि धोंडियांना त्याला इशारा करतो, डोळे पूस, डोळे पूस, चांगले डोळे पूस. राजाला काय करावं ते कळतच नाही. अवनी ही रडतच असते. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरूच असतात. त्यामुळे यशोदा, पाण्या, धन्या सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. राजा हा अवनी शेजारी बसतो आणि धोंडियांना पुन्हा एकदा तेच इशारे करतात, अरे डोळे पूस, डोळे पूस. राजा अवनीला म्हणतो, अवनी मॅडम का रडताय तुम्ही? एवढं काही झालेलं नाही आहे, सगळं ठीक होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, रडू नका. पण अवनी काही रडायचं थांबत नाही, रडतच असते. आणि धोंडियांना सुद्धा काही थांबत नाही. तो राजाला इशारा करतच असतो, अरे डोळे पूस, डोळे पूस. तेव्हा कुठे यशोदा म्हणतो, अण्णा थांबा, तुम्ही थांबा, आपण त्यांना विचारूया, तुम्ही एवढे टेन्शन घेऊ नका. पण धोंडियांना म्हणतो, अरे माझी सुनबाई रडतीये तेथे आणि तुम्हाला काय म्हणतोय, तो डोळेसुद्धा पुसत नाहीये. यशोदा म्हणतो, अण्णा थांबाव तुम्ही. आणि मग यशोदा हा धन्याला विचारतो, अरे धन्या तू तरी सांग, तू गेला होता त्यांच्याबरोबर, काय झालंय, त्या एवढ्या का रडताय? आणि मग धन्या म्हणतो, तेथे गेल्यावर खूप मोठा मॅटर झाला. धन्या झालेला सगळा प्रकार त्यांना सांगतो की तेथे गेल्यावर अवनीच्या कुटुंबाने चक्क तिला पकडून ठेवलं आणि अवनीच्या वडिलांनी तिचे सगळे सर्टिफिकेट्स जाळून टाकले. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. त्यानंतर धन्या सांगतो, जेव्हा राजादाने तिला वाचवलं आणि आम्ही घरी येत होतो तेव्हा अवनीचे वडील म्हणाले की तू जर याच्याबरोबर जाणार असशील तर तुझं आयुष्य स्वाहा, आणि जर तू तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी याच्याबरोबर जात असशील तर तुझी सगळी स्वप्न स्वाहा स्वाहा. हे सगळं ऐकून धोंडियांना आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. अवनी रडू लागते आणि पाण्यात चिडून म्हणतो, अरे यांची फॅमिलीच्या डोक्यात काय फरक पडेल का? आणि हा बाप आहे का साप आहे? अवनी म्हणते, नाही माझे बाबा असे नव्हते, तुम्हाला खरंच सांगते, माझे बाबा असे नव्हते. माझी छोट्यातली छोटी अचिव्हमेंटसुद्धा ते मोठ्या आनंदाने साजरा करायचे, त्यांना खूप आनंद व्हायचा.
माझा कधी पहिला नंबर आला, मी एखाद्या स्पर्धेत जिंकले ना, तर ते अख्ख्या जगाला सांगायचे की माझी अवनी जिंकली आहे, माझ्या अवनीचा पहिला नंबर आला आहे. पण त्यांनी आज असं का केलं मला कळतच नाही आहे, असं म्हणून अवनी रडू लागते. धोंडी अण्णा पुढे येतो आणि म्हणतो, तुझ्या बापाने असं का केलं काही कळतच नाही आहे. तुझा बाप खूप चुकीचं वागला आहे. मला होती गॅरंटी की नक्कीच असं काहीतरी होणार. तुला एवढ्या सहजासहजी सर्टिफिकेट तो देईल असं मला नव्हतंच वाटलं. पण तो सर्टिफिकेट जाळून टाकेल असं सुद्धा नव्हतं वाटलं. त्याने हे खूप चुकीचं केलं आहे. पण सुनबाई, टेन्शन घ्यायचं नाही. हा अण्णा आहे ना कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काही पण वाटलं, काही पण प्रॉब्लेम आला, माझ्याजवळ यायचं, मला सांगायचं. टेन्शन घ्यायचं नाही. अण्णा हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, आपल्याला धीर देत आहे. हे पाहून अवनीला आनंद होतो. राजासुद्धा खुश होतो. धोंडी अण्णा तिला समजावून सांगतात, हा धोंडी अजूनही तुझ्या पाठीशी आहे, त्यामुळे घाबरायचं नाही. काहीतरी मार्ग निघेल. तुझ्या सर्टिफिकेटचं आपण काहीतरी करू, नको टेन्शन घेऊ तू, असं म्हणून अण्णा बाहेर निघून जातो. त्यामुळे राजा आणि घरातील सगळ्यांना बरं वाटतं की अण्णाने अवनीला धीर दिलाय. मग पाण्या, यशाद्या, धन्या हे सगळे पुढे येतात आणि अवनीला म्हणतात, वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज तुमच्या कुटुंबाने तुमची साथ सोडली असली, तुमच्याशी एवढं वाईट वागले असले ना, तरी आम्ही आहोत. आपण काहीतरी करू सर्टिफिकेटचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अवनी हो म्हणते आणि पुन्हा एकदा आपल्या जागेवर येऊन बसते. राजा तिला म्हणतो, मॅडम खरंच टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळे आहोत तुमच्याबरोबर. तुम्ही आता आराम करा. आजचा दिवस खूप त्रास झाला आहे तुम्हाला. आम्ही आहोत बाहेर, काही लागलं तर सांगा, असं म्हणून राजासुद्धा रूमच्या बाहेर येतो आणि रूमचा दरवाजा लावून घेतो. पण राजा हा लंगडत असतो. ही गोष्ट पाण्याच्या लक्षात येते आणि पाण्या विचारतो, हे राजा का लंगडतोय तू? तर धन्याला सगळं आठवतं आणि धन्या म्हणतो, अरे संसाराचा भार काय हलका नसतो. आज आपल्या राजादाने संसाराचा भार फक्त एका पायावर पेललाय, त्यामुळे त्याचा पाय दुखतोय आणि तो लंगडतोय. पाण्याला काही कळतच नाही. राजा चांगला शरमतो. पाण्या विचारतो, अरे जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल ना, काही कळत नाहीये. आणि मग धन्या सांगतो, अरे आज पूर्ण प्रवासात वहिनी आपल्या राजादाच्या मांडीवर बसली होती, एकदम फुल. हे ऐकून यशोदाला जबर धक्का बसतो. तर राजा चिडून म्हणतो, ए धन्या जास्त बोलतोय का तू? जास्त चेष्टा सुचती का तुला? तर पाण्या म्हणतो, ए राजा या घरात फक्त चिडण्याचा हक्क आहे ना मला आहे. तू कशाला एवढा गरम होतोय? अरे लेकरू खरंच बोलतंय. आणि मग राजा हा पाण्या आणि धन्याच्या अंगावर धावून जातो. घरात भावांची पुन्हा एकदा धावपळ सुरू होते. राजा धन्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि धन्या हा पाण्याच्या मागे मागे लपतो. पाण्या त्याला वाचवतो. त्यांची ही मस्ती पाहून यशोदा खूप चिडतो आणि म्हणतो, अरे गप्प बसा, काय झालंय? अवनीची अवस्था काय आहे हे तुम्हाला कळत नाहीये का? आणि तुम्ही कसे वागताय? तुम्हाला काही वाटत नाही का त्यांची परिस्थिती बघून? त्यांचे कुटुंबीय त्यांच्याशी किती वाईट वागले आहेत. एखादा बाप असं कसं काय करू शकतो? स्वतःच्या मुलीची मेहनत कशी काय जाळून टाकू शकतो? त्यांना हे का कळलं नाही की आपण फक्त अवनीचे सर्टिफिकेट्स नाही जाळत आहोत, तर तिचा मान, तिची मेहनत सगळं मातीमोल करतोय, राग करतोय. हे त्यांना का कळालं नाही? घरातील सगळ्यांना ही गोष्ट पटते. राजा, धन्या, पाण्यासुद्धा खूप दुःखी होतात. यशोदा म्हणतो, नाही, त्यांचे घरचे त्यांच्याशी कसेही वागले असले ना, तरी आपण त्यांच्याबरोबर उभं राहायचं. त्यांना कधीच दुःखी होऊ द्यायचं नाही. त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढायचं. आणि सगळ्या भावांना ही गोष्ट पटते की आपण अवनीला साथ द्यायलाच हवी. अवनीला आता एकटं सोडायचं नाही. इकडे अवनी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिला आठवतं की माझे बाबा माझ्यावर किती प्रेम करायचे आणि आज त्या बाबांनी काय केलंय. हे सगळं विचार करून अवनी खूप दुःखी असते. आणि तेवढ्यात तिला स्वातीचा कॉल येतो. अवनीला असं वाटत असतं की स्वातीसुद्धा या कट कारस्थानात सामील होती. अवनी तिचा फोन उचलते आणि फोन उचलताच स्वाती तिला सॉरी म्हणते. सॉरी अवनी. अवनी काहीच बोलत नाही. स्वाती तिला समजवण्याचा प्रयत्न करते. अवनी, या सगळ्या कट कारस्थानात मी सामील नव्हते. तर अवनी विचारते, पण बाबांनी असं का केलं? बाबा तर घरीच होते ना. स्वाती सांगते, नाही अवनी, मला आईने सांगितलं होतं की आज महेश आणि बाबा दुपारी घराबाहेर जाणार आहेत. त्यांनी मलासुद्धा अंधारात ठेवलं. माझ्यावर विश्वास ठेव. या सगळ्या कट कारस्थानात मी सामील नव्हते. मी असं काहीच केलेलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. अवनी म्हणते, पण वहिनी, बाबांनी माझे सर्टिफिकेट्स का जाळले? त्यांनी असं का केलं? तुला माहिती आहे का, मी शाळेत कधी वर्गात पहिली आले ना, तरी बाबा सेलिब्रेट करायचे, पार्टी द्यायचे. एखाद्या स्पर्धेत मला एखादी ट्रॉफी मिळाली ना,
तर ऑफिसमध्ये स्वतःच्या टेबलवर ठेवायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना सांगायचे की माझ्या मुलीने ही ट्रॉफी मिळवली आहे, माझी मुलगी ही स्पर्धा जिंकली आहे. आणि आज त्याच बाबांनी मी आयुष्यभर मेहनतीने कमावलेली सगळी सर्टिफिकेट्स जाळून टाकली, माझ्या डिग्रीचं सर्टिफिकेट जाळून टाकलं. त्यांनी असं का केलं? स्वाती ही अवनीला समजावण्याचा प्रयत्न करते. अवनी, शांत हो, अशी चिडचिड करू नको, त्यांची बाजूसुद्धा समजून घे. तर अवनी चिडून म्हणते, त्यांची बाजू? वहिनी, त्यांची बाजू कोणती आहे? मी फक्त त्या विवाहांशी लग्न करायला नकार दिला म्हणून ते माझ्याशी असं वागताय. म्हणजे माझ्या स्वप्नांना, माझ्या आयुष्याला काहीच महत्त्व नाही आहे. मला ज्या आयुष्यात करायचं आहे त्याला काहीच महत्त्व नाही. फक्त त्यांनी मला जन्म दिला, मला शिकवलं, म्हणून ते ज्या मुलाशी म्हणतील त्या मुलाशी मी लग्न करायचं. मग तो मुलगा माझ्यासाठी योग्य आहे की नाही, तो मुलगा मला सगळी सुख देऊ शकेल की नाही, याकडे लक्षच द्यायचं नाही. हे अतिशय चुकीचं आहे. वहिनी, आज बाबा खरंच खूप वाईट वागले आहेत. स्वाती अवनीला समजवण्याचा प्रयत्न करते. अवनी, यात माझी काहीच चूक नाही आहे, मी काहीच केलेलं नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेव. परंतु अवनी म्हणते, नाही वहिनी, मला कळतच नाही आहे की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर विश्वास नाही ठेवायचा. उलट मला आता सख्यांपेक्षा परके जवळचे वाटू लागले आहेत. ते माझी साथ देत आहे, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहे, माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देत आहे. पण आज माझ्या घरच्यांनीच असं केलं. हे सगळं ऐकून स्वाती खूप दुःखी होते आणि तेवढ्यात महेश तेथे येतो. स्वाती ही काही पुढे बोलणार एवढ्यात अवनी फोन कट करते आणि रडू लागते. मला स्वातीने सुद्धा फसवलं असंच अवनीला वाटत असतं आणि अवनीला असं वाटतंय की मी तिला फसवलं. याचा विचार करून स्वाती दुःखी होते. महेश विचारतो, कोणाशी बोलत होतीस? स्वाती उत्तर देते, अवनीशी. महेश चिडून म्हणतो, स्वाती, तुला लाज नाही का वाटत? किती वेळेस तुला सांगितलंय अवनीशी बोलायचं नाही. आज स्वाती काही महेशला घाबरत नाही, उठून उभी राहते आणि महेशला प्रतिप्रश्न विचारते. लाज कोणाला वाटली पाहिजे हे तू तुझं तुझं ठरव. महेशला जबर धक्काच बसतो. स्वाती चिडून म्हणते, महेश, तुला असं वाटत नाही का आज आपण जे अवनीबरोबर केलंय, तुम्ही लोक जे अवनीबरोबर वागलाय ना, ते खूप चुकीचं वागलाय. महेश चिडून म्हणतो, आम्ही काय चुकीचं वागलोय? तर स्वाती चिडून म्हणते, तुमच्यामुळे ना अवनीचा आता माझ्यावर सुद्धा विश्वास राहिला नाहीये. तिला असं वाटतंय की मी तुमच्यातलीच आहे. हे ऐकून महेशला खूप राग येतो. स्वाती म्हणते, आज तुम्ही खूप चुकीचं केलंय. आणि स्वाती रागारागाने तेथून निघून जाते. दुसरीकडे धोंडी अण्णाच्या घरी पाण्या आणि धन्या यशदाची सायकल नीट करत असतात, रिपेअर करत असतात. आणि पाण्या म्हणतो, या यशदाला किती वेळेस सांगितलंय की सायकल नको वापरू, गाडी घे, पण हा काही आपलं ऐकत नाही. तर धन्या सांगतो, अरे गाडीचं काय धरून बसलाय, त्याला सगळं सांगितलं तरी तो काहीच ऐकत नाही. गाडी घे, नाही. लग्न कर, नाही. हे कर, नाही. ते कर, नाही. प्रत्येक गोष्टीला तो नकारच देतो. आणि तेवढ्यात तेथे एक म्हातारी येते आणि म्हणते, ए बाबा, म्हातारीला काहीतरी खायला प्यायला दे. आणि पाण्या आणि धन्या दोघेही तिच्याकडे पाहतात. धन्या विचारतो, एवढ्या रात्री मागायला कोण येतं? आणि तेवढ्यात ही म्हातारी बाई काठी टेकवत टेकवत पुढे येते. पायात कोल्हापुरी चप्पल, अंगावर नऊवारी साडी. आणि जेव्हा तिचा चेहरा दिसतो तेव्हा तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल, कारण ही म्हातारीबाई दुसरी तिसरी कोणी नाही तर चक्क पायल असते. तिचे मधले 2 दात नसतात, म्हणजे ते काळे केलेले आहेत, त्यामुळे ते काही दिसत नाही. डोळ्यावर चष्मा, भलं मोठं कुंकू आणि मेकअप. पायल ही ओळखायलाच येत नाही, असं वाटतं की ती एक आजीबाईच आहे. आणि पाण्यासुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहतो, ही कोण आहे? पायल पुढे येते आणि म्हणते, या म्हातारीला काहीतरी खायला प्यायला द्या. धन्या विचारतो, हो आजी, एवढ्या रात्री कोण येतं? तर पाण्या म्हणतो, ए म्हातारे, कुठून आली ग तू? तर पायल म्हणते, ए म्हातारी काय म्हणतोस, आजीबाई म्हणावं. आणि पाण्या धन्याला सांगतो, ए धन्या, जा तिच्यासाठी काही खायला प्यायला घेऊन ये. धन्या आतमध्ये निघून जातो आणि पायल म्हणते पाण्याला, ए पोरा, बसव मला कुठेतरी, बसायला जागा द्यावी. पाण्या हा पायलला पकडतो आणि या बाजेवर आणून बसवतो. पायल त्याच्याकडे पाहतच असते. तेवढ्यात धन्या तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. पाण्याला संशय येतो की या म्हातारीला कुठेतरी पाहिलंय. आणि पाण्या विचारतो, ए म्हातारे, तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं, तू या गावातलीच आहे का? म्हणजे आपली आधी कुठे भेट झाली आहे का? तर पायल चिडून म्हणते,
अरे पोरा, या म्हातारीला तहान लागली, तुला ते द्यायला सांगितलं आणि तू काय प्रश्न विचारत बसलाय. पाण्या हा पायलच्या शेजारी बसतो आणि मग पायल त्याला प्रश्न विचारते, तू काय करतोस? तर पाण्या सांगतो, माझं गॅरेज आहे, मी गाड्या रिपेअर करतो. पायल विचारते, आणि बायको? तर पाण्या म्हणतो, नाही नाही, बायको नाही रिपेअर करत. आता बायको मी कशी रिपेअर करणार? पायल चिडून म्हणते, अरे बायको रिपेअर करायचं नाही म्हणते, बायको आहे का नाही तुला असं विचारतीये. तर पाण्या सांगतो, नाही नाही, बायको नाही, आपलं लग्नच झालं नाही. पायल विचारते, मग एखादी गर्लफ्रेंड आवडलेली आहे का कोणी? तर पाण्या म्हणतो, मला नाही नाही. आणि आजी, तू हे सगळं कशाला विचारते का? तुझं वय काय, तू विचारते काय? काय गर्लफ्रेंड आहे का आणि बायको आहे का? पायल आणि पाण्याचा हा सीन खरंच खूप भारी असतो, एकदम कॉमेडी. आणि इकडे यशोदाचा स्वयंपाक झालेला असतो. तेवढ्यात त्याला नमी कॉल करते आणि विचारते, काय करतोयस यशा? यशोदा सांगतो, ताट वाढतोय. नमी विचारते, काय बनवलं? यशोदा सांगतो, खिचडी बनवली. तर नमी म्हणते, अय्यो, किती दिवस झाले तुझ्या हातची खिचडीच नाही खाल्ली. खिचडीच नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय. यशोदा विचारतो, तुझ्या आईने स्वयंपाक नाही बनवला का? नमी सांगते, बनवलाय ना, पण आहे ना, मला उपवास सोडायचा आहे ना, तुझ्या हातून खाऊनच मी उपवास सोडणार आहे. हे ऐकून यशोदाला खूप राग येतो. यशोदा चिडून म्हणतो, नमे, तुला किती वेळेस सांगितलंय, आपलं काही होऊ शकत नाही, त्यामुळे उगाचच हे सगळं बोलत जाऊ नकोस. नमी म्हणते, मी सुद्धा तुला किती वेळेस सांगितलंय की फक्त आपलंच होणार. आणि यशा, तू विसरलास का, लहानपणी आपण दोघे खेळायचो तेव्हा मीच तुझी बायको बनायचे. यशोदा नमीला समजवण्याचा प्रयत्न करतो, नमे, अगं ते लहानपण होतं आणि ते खरं नव्हतं, तो भातुकलीचा खेळ होता. आता आपण मोठे झाले आहोत, हे तुला कळत कसं नाहीये? तुझी आई कधीच तुझं आणि माझं लग्न होऊ देणार नाही, हे तुला का कळत नाहीये? नमी खूप चिडते आणि म्हणते, तुला का कळत नाहीये? काही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार आणि आज मी तुझ्या हातूनच उपवास सोडणार, नाहीतर मी उपवास सोडणार सुद्धा नाही. असं म्हणून नमी फोन कट करते. यशोदाला खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे नमी उपाशी राहणार आहे. आणि मग यशोदा हा ताटामध्ये भात वाढतो, खिचडी वाढतो आणि तेवढ्यात राजा तेथे येतो. यशोदा त्याच्याकडे ताट देतो आणि सांगतो, त्या उपाशी आहेत, त्यांना जेवण नेऊन दे. राजा ताट घेऊन जातो आणि यशोदाला मात्र नमीचीच काळजी वाटत असते. इकडे धन्या हा पाणी घेऊन येतो आणि पाण्या त्याला सांगतो, दे तिला पाणी दे त्या म्हातारीला. आणि धन्या तिच्या हातात पाणी देतो. पण पायलला पाण्याच्या हातून पाणी पिऊनच आपला उपवास सोडवायचा असतो. त्यामुळे तिला टेन्शन येतं की आता काय करू. आणि मग पायल जाणून बुजून हात थरथरल्याचं नाटक करते, सगळं पाणी खाली सांडते. आणि पाण्या म्हणतो, ए म्हातारे, काय करतेस, थांब मी पाजतो. पायल खूप खुश होते. पाण्या स्वतःच्या हाताने तिला पाणी पाजतो. पायलचा उपवास सुटलेला असतो, त्यामुळे पायल खूप खुश होते, लाजते आणि म्हणते, तुला माहिती आहे का आज तू काय केलंय? तर पाण्या विचारतो, काय केलंय? पायल त्याला सांगते, आज तू माझा उपवास सोडवलाय, आज माझा वटपौर्णिमेचा उपवास होता. पाण्यासुद्धा खुश होऊन म्हणतो, मग राहते का माझ्या घरात? तर पायल म्हणते, हो राहते ना. पाण्या म्हणतो, अगं तू मस्त राहशील, पण ती आमची आत्या तुला राहू देईल का? आणि तेवढ्यात पाण्याच्या लक्षात येतं, या म्हातारीचं दिसणं आणि बोलणं, आवाज काहीतरी वेगळा आहे. पाण्या उठून उभा राहतो आणि म्हणतो, ए म्हातारे, आत्ता काय बोलली, परत बोल. तर पायल म्हणते, कुठं काय बोलले? पाण्या म्हणतो, नाही नाही, काहीतरी वेगळं बोलली तू, आधीसारखं बोल. पण पायल, नाही नाही, मी अशीच बोलते, असं नाटक करते. पाण्याला समजतं ही पायल आहे. आणि पाण्या हा धन्याला म्हणतो, धन्या, आपण यशोदाला सांगून टाकू की एखादी 4 व्हीलरच घे, म्हणजे कसं आपण सगळे फिरायला जाऊ, होय की नाही पायली? तर पायली सगळं विसरून जाते आणि म्हणते, हो हो, सांग सांग सांग, आपण मस्त 4 व्हीलरमध्ये फिरायला जाऊ. आणि ती उठून उभी राहते. पाण्याला समजतं की हीच पायल आहे. पाण्या तिचीच काठी घेतो आणि म्हणतो, पायले, नाटकात काम करते का, फटकेच देतो तुला. तर पायल म्हणते, माझा पानू, माझा जानू, तुझ्या हातूनच मी आज वटपौर्णिमेचं व्रत सोडलं. आणि पायल तेथून पळून जाते. पाण्या आणि धन्या जोरजोरात हसत असतात आणि म्हणतात, अगं डोक्यावरची सगळी पावडर खाली पडली ना, ती तरी उचलून घेऊन जाय. पायल तेथून पळून गेलेली असते. आणि मग धन्या पाण्याची चेष्टा करतो, माझा पानू, माझा जानू. आणि मग पाण्यात त्याच्या मागे धावतो काठी घेऊन. इकडे राजा अवनीच्या रूममध्ये येतो. अवनी कसला तरी विचार करत बसलेली असते. राजा म्हणतो, अवनी मॅडम जेवून घ्या. अवनी म्हणते, मला भूक नाही.
तर राजा म्हणतो, असं कसं, गुपचूप जेवून घ्या, तेवढंच तुम्हाला बरं वाटेल, थोडा आधार मिळेल. तर अवनी चिडून म्हणते, एक दिवस जेवली नाही तर मी काय मरणार नाही आहे. तर राजा म्हणतो, मरणार नाही, पण तुमचं वजन कमी झालं तर कसं होईल, घ्या जेवून. तर अवनी म्हणते, असा कसा आहे रे तू. तर राजा म्हणतो, मी असाच आहे, जे मनात ते ओठांवर, मनात एक ओठावर एक असं आपलं काही नसतं. अवनी म्हणते, ठीक आहे, ठेवे थे, तू जा, मी जेवून घेईल. राजा तेथे ताट ठेवतो आणि निघून जातो. पण अवनीची काही जेवणाची इच्छा नसते. अवनी खूप दुःखी असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. म्हणजे एकाच एपिसोडमध्ये सिरियससुद्धा आहे, रडायला येतं आणि मनसोक्त खुदखुदून हसायलासुद्धा येतं. असा हा एपिसोड पाहायला खरंच खूप मजा आली. एकीकडे अवनीला किती दुःख झालंय, अवनी किती दुःखी आहे हे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच वेळेस चक्क पायल आणि पाण्याचा जो सीन होता तो पाहूनसुद्धा खूप भारी वाटलं. मन मोकळं खुदखुदून हसायला आलं. खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. पण पुढील एपिसोड डेंजर असणारे डेंजर. पुढील एपिसोड असा असेल ज्याबद्दल आपण कधी विचारसुद्धा केला नव्हता. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा घरात नसेल तेव्हा अवनी पाण्याचा तांब्या आणि एक रस्सी घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाईल. मग राजा परत येईल तेव्हा धन्या त्याला सांगेल की अवनी वहिनी बाहेर आल्या होत्या आणि मी त्यांना पाण्याचा ग्लास दिला आणि एक रस्सीसुद्धा त्यामध्ये घेऊन गेल्या आहेत. राजाला आश्चर्य वाटेल. राजा विचारेल, रस्सी कशाला घेऊन गेल्या, पण तोपर्यंत राजाला संशय येणार नाही. आणि इकडे अवनी ही रस्सी घेऊन आतमध्ये येईल तेव्हा अवनी चक्क आत्महत्या करण्याचा विचार करत असेल आणि राजा झोपण्याची तयारी करेल तेव्हा पाण्याला शंका येणार आणि पाण्या हा राजाला सांगेल, अरे राजा, ही साधी सोपी गोष्ट नाहीये. जर वहिनीने आतमध्ये रस्सी नेली आहे, आधीच त्यांना टेन्शन आलंय, त्यांचे वडील त्यांचे कुटुंबीय त्यांच्याशी नीट वागलेले नाहीये, मग त्यांच्या मनात एखादा चुकीचा विचार तर आलेला नाहीये ना. हे ऐकून राजालाही जबर धक्का बसेल आणि इकडे अवनी खरंच आत्महत्या करण्याचा विचार करत असेल. ती आपल्या बेडवर उभी राहणार. त्यानंतर या बेडवरून जोवरती फॅन असेल त्या फॅनवर ही रस्सी टाकणार आणि फाशी घेण्यासाठी ही रस्सी ती तयार करेल आणि या रस्सीसमोर उभी राहील. मग अवनी खरंच फाशी घेईल का, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करेल का, घरातील सगळे तिला वाचू शकतील का, हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.